ओके. अ क्रेझी थिंग आय डिड वन्स आय वॉज, म्हणजे अशी कोणती क्रेझी थिंग्स आहे जे तू केली? क्रेझी थिंग्स, क्रेझी थिंग्स स्वतःसोबत ना. सो या आय डू समथिंग लाईक दॅट. जेव्हा मी नागपूरला होतो ना तेव्हा मी खूप जास्त एकटा राहायचो. सो तेव्हा माझ्यापाशी कोणी असं कोणी मित्र वगैरे होते नाही. सो आय वॉज रिअली अलोन. तर तेव्हा मी काय करायचो, हां एक क्रेझी गोष्ट आठवली आहे. आणि आता मी इमॅजिन करतो ना, आय जस्ट फील रिअली हॅपी. मी खापरखेड्याला असायचो. ओके. आणि मी नागपूरमध्ये हे करायचो क्लासेस ऑटोकॅडचे. खापरखेड्याला मी ॲज अ सुपरवायझर होतो. ओके. तर मी नाही का क्लासेससाठी रोज अपडाऊन करायचो नागपूरपर्यंत, खापरखेडा टू नागपूर. खापरखेडा हे नागपूरपासून 21 किलोमीटर दूर आहे. माझ्यापाशी गाडी होती म्हणा, बट युजली कसं की मी सिटी बस किंवा सिटी बसने ट्रॅव्हल करायचो, बिकॉज ऑफ दॅट की ते काफी पोर्टेबल आहे आणि खूप कमी खर्चामध्ये जाणं येणं होतं. ओके. सो यस, तर त्यामुळे मी सिटी बसने ट्रॅव्हल करायचो. एकदा काय झालं होतं की युजली कसं आहे की जेव्हा तुमचा माझा क्लास होता ना, तो क्लास होता संध्याकाळी 7 वाजता. ओके. आणि खापरखेड्यापासून ते नागपूरपर्यंत जाण्यासाठी ॲटलिस्ट 1 घंटा लागायचा. तर मी कसं 6 वाजताच बसायचो. ओके. तर इट वॉज लाईक दॅट. 6 वाजता बसलो, नागपूरला जायचं 7 वाजता. तिथे गेल्यानंतर मग क्लासेस करायचे. 8 वाजेपर्यंत क्लासेस राहायचे. 8 वाजता मग तिथे निघायचं आणि मग 8:30 वाजताची गाडी पकडायची आणि 9:30 वाजता नागपूरला यायचं. तर हा माझा एक प्रकारे डेली रुटीन झाला होता. इट वॉज एव्हरी डे. तर या डेली रुटीनमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव नाही माहीत, बट शी वॉज रिअली गुड लुकिंग. आणि तिचा पण रुटीन ऑलमोस्ट माझंच सारा सेम होता. या म्हणजे जायच्या वेळेस तर सेम होता आणि याच्या वेळेस पण ऑलमोस्ट सेम होता. म्हणजे कधी कधी दिसायची, मॅक्सिमम टाईम दिसायची. यस. त्या मुलीचा मी जस्ट चेहरा बघितला आणि शी वॉज रिअली गुड. ॲक्च्युली काय होतं की संडेला माझे क्लासेस ऑफ होते. ओके. आणि मी गेल्या हप्त्याभरापासून त्या मुलीला बघून राहिलो होतो. ओके. मी काय नाही, मी एका सीटच्या एका कोपऱ्यामध्येच राहायचो आणि बस कोपऱ्यामधून असं पाहायचो. यस. ती मुलगी ॲक्च्युली कसं आहे, ती मुलगी नाही का इथून अण्णा चौकपासून बसायची, कारण तिथे खूप जास्त गर्दी राहायची, त्यामुळे तिला सीट नाही भेटायची. त्यामुळे ती शी वॉज स्टँडिंग. आता त्या सिच्युएशनला मी मला सीट देऊ शकत नव्हतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी खूप कोपऱ्यामध्ये असायचो आणि ती समोर उभी राहायची. तर माझा एक चांगला व्ह्यू भेटायचा तिला पाहायचा. ओके. सो इट वॉज रिअली अमेझिंग. येस. आणि ती एक अशी एक मुलगी होती जी कधी फडकं बांधून नाही राहायची, कधी ती चेहऱ्याला वगैरे ती फडकं वगैरे कधीच बांधायची नाही. म्हणजे जेव्हा पण मी गेलो तेव्हा मी कधी बघितलं नव्हतं की तिला फडकं बांधायची. एकदा काय झालं होतं की एकदा रविवार होता, सुट्टी होती मला, तर आणि क्लासेसला पण सुट्टी होती. सो बट मला त्या मुलीला पाहायचं होतं आणि माझ्यापाशी दुसरा काही तरीका होता नाही. सो इट वॉज लाईक दॅट की मी असंच एक प्रकारे गेलो नागपूरमध्ये विदाऊट, म्हणजे काही क्लासेस नाही, काही नाही. इट वॉज लाईक दॅट की मी 6 वाजता आपल्या बसमध्ये बसलो. त्यानंतर ती मुलगी आली, बघितलं आणि मग आता क्लासेस तर बंद आहे, तर मग नागपूरमध्ये जाऊन 1 घंटा थोडंसं टाईमपास करायचं इकडे तिकडे. त्यानंतर मग जायच्या वेळेस पुन्हा तिथून 8-8:30 वाजताची गाडी पकडायची आणि मग तिथून यायला मग ती मुलगी पुन्हा भेटायची. सो इट वॉज लाईक दॅट की मी जस्ट तिला पाहण्यासाठी नाही का 70 रुपये खर्च केले होते. म्हणजे इथून जाण्या येण्याचे 34 रुपये लागते. सो येस. सो इट वॉज अ रिअली क्रेझियस्ट थिंग. मी ॲक्च्युली त्याला रेकॉर्ड पण केलं आहे 8व्या एपिसोडमध्ये. येस. इट वॉज रिअली अमेझिंग थिंग. त्यावेळेस मी जे काही एक्सपिरियन्स केलं आहे ना, इट वॉज सो अमेझिंग. आय चेंज माय लुक एव्हरी. मी माझा लुक चेंज करतो का? ॲक्च्युली आय लाईक टू चेंज माय लुक
बट रिसेंटली आता मला अगोदर नाही का दाढी वगैरे खूप हेजिटेट व्हायची दाढी, बट आता तेवढी फारशी हेजिटेट होत नाही या. आणि आता मला आवडून पण राहिली दाढी. अगोदर मला दाढी बिलकुल आवडायची नाही, मी नेहमी क्लीन शेव करायचो किंवा ट्रिम करायचो. बट आता कसं की दाढीमुळे नाही का शायद आय जस्ट फील रिली इम्पॉर्टंट, कारण दाढीमुळे माझा लुक चांगला येऊन राहिला आहे आणि लोक मला सिरियसली घेतात जेव्हा माझ्यापाशी दाढी वगैरे राहिली. ओके, सो यस, सो आता मी दाढी ठेवणं इम्पॉर्टंट केलं आहे. असं नाही, मी ॲक्च्युली ट्रिम करतो म्हणा, बट मोस्ट ऑफ द टाईम माझी दाढी राहते. अगोदर माझी दाढी खूप कमी वेळेसाठी राहायची, बट आता मोस्ट ऑफ द टाईम माझी आता दाढी राहते. युजली कसं आहे माझे लुक्स आहे ना, म्हणजे हे जे आहे ना एवढा, हा इथे दाढी जास्त राहते आणि इथला नाही का थोडासा शेप थोडा कमी राहतो, इथे केस थोडे कमी राहते आणि इथे हलकासा असा. सो यस, युजली का माझ्याकडे फोटोज पण आहेत जे बहुत ही जबरदस्त आहे यार अशा दाढीमध्ये. आणि दाढीवर नाही का माझा चेहरा शोधून पण येतो. मी एकदा दाखवतो ना. सो दिस इज माय गॉगल. हाउ वुड आय सी, हाउ वुड आय लुक? Those quite amazing, yes. So usually मी दाढी ठेवतो आता. आय लाईक दिस लुक आणि समोर जाऊन पण अशीच दाढी राहील, म्हणजे जस्ट लाईक आयदर एक तर ट्रिम राहील नाही दाढी राहील. दुसरा काय असं काही म्हणजे फारसा काही मी चेंजेस वगैरे करत नाही मी दाढीमध्ये. माय फर्स्ट जॉब वॉज, माझा पहिला जॉब होता तो होता खापरखेडा पॉवर प्लांटमध्ये ॲज अ मेंटेनन्स सुपरवायझर. या, आणि इट वॉज अ रिअली हॉरिबल थिंग. यस, मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की माझ्यासोबत अशा प्रकारचे कधी काही गोष्टी होईल बा, बट दॅट थिंग वॉज हॅपन आणि इट वॉज रिअली वर्स. आपण नेहमी म्हणतो की माझा जो पहिला जॉब आहे तो खूप जबरदस्त राहिला पाहिजे, तर आपण नेहमी खूप कन्सिडर करतो. यस, बट त्याप्रमाणे कधी कधी गोष्टी होत नाही. पहिला जॉब हा नेहमी सक म्हणजे इट वॉज लाईक जो पहिला जो जॉब तुम्ही करता ना तो नेहमी रिअली हॉरिबल असतो. इट वॉज नॉट गुड. यस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याच्यातून नाही का पहिल्या जॉबपासून आपण खूप काही नवीन गोष्ट शिकतो. म्हणजे पहिला जॉब म्हणजे असं आहे की याच्या अगोदर तुम्ही जॉब नाही केला आणि याच्या अगोदर तुम्हाला जॉबचा काहीच एक्सपिरियन्स नाही. बट कसं आहे की हे एक पहिली स्टेप आहे पायऱ्या चढण्याची. यस, आपल्याला थोडंसं कठीण वाटू शकते, बट समजा जर तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल ना, समजा जर आपण काही ना काहीतरी करू शकतो बा या उद्देशाने, समजा जर तू समोर जात असेल ना तर इट वॉज डॅम गुड यार, बहुत जबरदस्त असते. पहिला जॉब हे नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी शिकवतो आणि मला खूप काही नवीन नवीन चॅप्टर शिकवले लाईफमध्ये. म्हणजे लोकांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, कशाप्रमाणे लोक असतात, दुनिया कशी असते वगैरे वगैरे. म्हणजे इट वॉज लाईक आता एवढी दुनिया कशी असते म्हणजे इट वॉज टू मच या. बट कसं आहे की जेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत इंटरॅक्ट करताना तेव्हा रिअलाइज होते की व्हॉट इज द पीपल अँड व्हॉट आर दे डुईंग. माय फेवरेट बीट ऑफ डेज. ओके, म्हणजे तुझा असा कोणता दिवस आहे जो बहुत ही बेस्ट डे आहे? बेस्ट डे आय डोंट नो यार. युजली इट वॉज लाईक दॅट की मित्रांसोबत राहतो तर तेव्हा कोणताही मोमेंट घेतो चांगलाच बनून जातो. येस, त्यामुळे असं काही स्पेसिफिक नाही की मला हा दिवस आवडतो तो दिवस आवडते. इट वॉज नॉट. येस, बट समजा जर याच्यामध्ये असं म्हणलं गेलं आहे की व्हॉट इज द फेवरेट बीट ऑफ माय डे, म्हणजे वन ऑफ द बेस्ट, तर असं दिवसाचा असा कोणता पार्ट आहे जो तुला आवडतो? तर युजली मला सनसेट आवडतो. यस, मी नाही का लास्ट टाइम एक्सपिरियन्स केला आहे वॉज 2 दिवसा अगोदर. मी त्या पहाडावर जातो आणि त्या पहाडावर गेल्यावर जो सनसेट बघतो ना तर इट वॉज डॅम गुड, बहुत ही जबरदस्त.
युजली आपल्या लाईफमध्ये सनसेट सनराईज एव्हरीडे होते, त्यामुळे आपण कधी लक्ष देत नाही. बट जेव्हा तुम्ही एक स्पेसिफिक लोकेशनवर जाता आणि तिथून तुम्ही सनसेट बघता, तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे इट वॉज समथिंग रिअली एल्स. त्याला शब्दात बया करू शकत नाही आपण. सो इट वॉज मच अमेझिंग दॅन युअर एक्सपेक्टेशन्स. येस. सो तेव्हापासून मी जेव्हा सनसेट बघितला, आय जस्ट फील रिअली वंडर अबाउट दी नेचर. मला एवढं पण असं पण काही गोष्टी आहे जे इथे इतकं जबरदस्त आहे हे मी कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं. यस. आणि आय वॉज फील रिअली हॅपी अबाउट दिस डे. सो या. व्हेअर एव्हर यू वेन यू हॅड फर्स्ट किस. डूड अब तक मैंने किस नहीं किया है यार. म्हणजे राईट नाव मी आता ऑलमोस्ट 28चा होऊन राहिलो आहे आणि अजूनपर्यंत मी कोण्या व्यक्तीला किंवा कोण्या पर्सनला किस नाही केला आहे. आणि ते विचारलं पहिला किस माझा किसच नाही झाला आहे कोणासोबत. बट हाऊ डू यू प्रेफर, म्हणजे कशाप्रमाणे असू शकतो तो किस वगैरे. आय डोंट नो, कधी एक्सपिरियन्स नाही केला, बट शायद चांगलाच राहील. कारण सगळे लोक चांगलेच म्हणतात की वेन यू किस समबडी इट वॉज रिअली ग्रेट. या. सो येस, शायद रहता होगा. आय डोंट नो. कभी एक्सपीरियंस नहीं किया भाई. When I don't know the lyrics of the song. Okay. असं एक गाणं आहे जे मला खूप जास्त आवडते, बट त्याचे लिरिक्स मला माहीत नव्हतं. कोणतं आहे ते? अशी मोस्ट ऑफ द टाईम आहे यार. मोस्ट ऑफ द टाईम आहे जिथे आपण युजली माझ्यासोबत असं कधी झालं नाही. या म्हणजे मी जेव्हा गाणे म्हणतो तेव्हा मला जेवढे लिरिक्स माहिती तेवढंच म्हणतो. बट असं मनात वगैरे कधी कधी होऊन जाते का आपण वेगळेच काही ना काही आपले लिरिक्स लावून देतो आणि काही ना काही बडबड करतो. बट माझ्यासोबत असं खूप कमीदा वेळ झाला आहे. या मी असं नाही म्हणत की झालं नाही आहे, झालं आहे, बट खूप कमीदा झालं आहे. आय डोंट रिअलाइज, म्हणजे आता मला लक्षात नाही होत आलं आहे. But yeah, it was happened when I get a flat tire. When I get a flat tire, म्हणजे असं कधी झालंय का तू कुठे चाललाय तुझी गाडी पंक्चर झाली बा. पेट्रोल वगैरे खतम झालं. हां, एकदा झालं होतं. येस. आम्ही गोष्ट आहे करीब 2017 या 16 मधली गोष्ट आहे. तेव्हा आम्ही रिधोरा डॅमला गेलो होतो आणि तेव्हा ॲक्च्युली माझी गाडी नाही, पिंटीची गाडी हे झाली होती, पंक्चर झाली होती. ॲक्च्युली त्याच्या गाडी खिळा खूप बसला होता, त्यामुळे त्याची गाडी पंक्चर झाली होती. तर गाडी पंक्चर झाली होती, तर तेव्हा आम्ही रिधोऱ्यापासून ते जवळपासच्या त्या खेड्या गावापर्यंत गाडी ढकलत नेली होती सगळेच जण. या ॲक्च्युली वैभवची गाडी आणि पिंटीची गाडी दोघांची गाडी पंक्चर झाली होती. तर त्यामुळे आम्ही गाडी धपवत आम्ही गेलो होतो त्या गावामध्ये आणि तिथे आम्ही गाडी दुरुस्त केली होती. पण माझी गाडी कधी अशी पंक्चर नाही झाली आणि कधी पेट्रोल वगैरे खतम झालं नाही. माझ्या गाडीतून तसा कधी एक्सपिरियन्स वगैरे कधी काही झाला नाही. गाडीवरून आठवड्यात सर्व्हिसिंग नाही केली आपण. ऑलमोस्ट करीब वर्ष होऊन राहिलं आहे. ह्या आय वुड से या वर्षच होऊन राहिलं आहे. I prefer a video game about. I like video game, yes, but काही video game are so much costly म्हणजे in the sense की त्यांची जे रिक्वायरमेंट असते ते गेम खेळण्याची इट वॉज सो मच. म्हणजे ग्राफिक्स आणि रॅमची खूप जास्त गरज असते फॉर PC. माझ्यापाशी Xbox किंवा PS4 वगैरे नाही आहे, तर ऑब्वियसली ते गेम तुम्ही खेळूच शकत नाही कारण माझ्यापाशी PS4 वगैरे समथिंग नाही आहे. येस.
बट आय युजली लाईक प्लेईंग व्हिडिओ गेम्स. येस, पण मला कशी व्हिडिओ गेम्स आहे नाही जास्त, तर त्यामुळे काय करतो मी, यूट्यूबवर एक चॅनल आहे द रेड बँड, याच्यावर तो एक व्यक्ती आहे जो असे खूप सारे गेम्स वगैरे खेळतो. युजली कसं आहे की मला नाही का या गेम्सपासून, म्हणजे युजली कॉल ऑफ ड्युटी आहे, याच्यापासून मला खूप काही आयडियाज भेटते फॉर मेकिंग मूवी, म्हणजे मूवी बनवण्याच्या उद्देशातून कशाप्रमाणे आपण फिल्म बनवावं, कशाप्रमाणे आपण ॲक्शन सीन डिसाईड करावं. यस, तर मी मोस्ट ऑफ द असे काही गेम प्ले बघतो, त्यामुळे मला खूप चांगलं वाटते आणि त्यातून आपल्याला खूप काही नवीन बघायला भेटते. सो इट वॉज गुड. सो आय युजली वॉच ऑल दी गेम प्ले ऑन दी यूट्यूब. बट व्हिडिओ गेम मी खेळू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापाशी तेवढे मशीन किंवा तेवढी रिक्वायरमेंट नाही. त्यामुळे समथिंग दॅट इन्स्पायर मी, अशी कोणती गोष्ट आहे जी तुला इन्स्पायर करते? इन्स्पायर करते म्हणजे समोर जाण्यासाठी प्रवृत्त करते, राईट? तर व्हॉट वॉज दॅट? समोर जाण्यासाठी प्रवृत्त करते म्हणजे इन द सेन्स की कोणी जर आपल्यापेक्षा होता आणि आपल्या वयाचा होता आणि तो आता आपल्यापेक्षा समोर चालला आहे, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अशा काही गोष्टी असेल ना जे आपल्यामध्ये नाही आहे. युजली मी याच्याबद्दल विचार करतो आणि मग विचार केल्यानंतर थिंक करतो की साला याने असं केलं जे आपल्यापाशी नाही आहे, राईट? तर इट वॉज लाईक दॅट की मी लोकांच्या सक्सेसमधून नाही का स्वतःला इन्स्पायर करतो आणि स्वतःला पुशअप करतो आणि स्वतःला समोर जाण्यासाठी ढकलतो. ओके, सो याला जर इन्स्पिरेशन म्हणत असेल तर दॅट इज इन्स्पिरेशन. बट कधी कधी इन्स्पिरेशन म्हणजे याचा मिनिंग असा पण होतो की असं काही ऐकल्यावर तुम्ही इन्स्पायर झाले बा आणि काही ना काहीतरी नवीन करण्यासाठी तुम्ही तयार झाले. संदीप माहेश्वरीचे काही लेक्चर्स आहेत किंवा इट वॉज लाईक दॅट असे काही मोटिवेशनल स्पीच आहेत किंवा अमिताभ बच्चनचे जो काही आवाज आहे म्हणजे त्यांचे जे पोएम्स आहेत, तर ते जेव्हा ऐकतो तेव्हा आय जस्ट फील रिअली इन्स्पायर्ड. येस, आणि आय जस्ट फील रिअली ग्रेट. ॲक्च्युली खूप जास्त बडबड केली आहे त्यामुळे मी खूप जास्त थकलो आहे आणि आता जस्ट मला थोडंसं काही ना काहीतरी खातो आणि देन वाटलं आपण पुन्हा रेकॉर्ड करू. ओके, सो ऑलमोस्ट तरी किती पार्ट झाले आपले? 4 किंवा 5 पार्ट तर झाले दिसत. 5 पार्ट तर झाले आहेत आणि हे 2 पार्ट आणि त्यानंतर पुन्हा आपण, कारण बहुत सारे क्वेश्चन्स आहेत. येस, आपल्याला आज हे क्वेश्चन्स कम्प्लीट करायचे आहे. सो येस, या आयफोनची रेकॉर्डिंग बघतो, समजा याच्यामध्ये आवाज क्लिअर होत असेल तर पाहू. बट या त्याच्यामध्ये बॅटरीचा इश्यू असतो ना, ते गिम्बलवर लावून किती वेळ आपण चालवणार आहे. हो, पुढे. ओके, दिस इज दी पार्ट 7 आणि आता पार्ट समोर आपण पार्ट पुन्हा रेकॉर्ड करू. ओके, इज इट. थँक्यू.